हेडलाईन द्यावी असं काही या बजेटमध्ये सापडलं नाही. खूप विरोध पण झाला नाही, खूप ॲप्रिसिएशन पण झालं नाही, खूप चर्चा पण झाली नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे असं वाटेल की या बजेटमध्ये फारसं काही दिसत नाही. आपल्याला एक सवय सामान्य नागरिक म्हणून अशी झालेली असते की बजेटमध्ये टॅक्सेशनवर काय आलं आणि मला काही त्या टॅक्समधून सूट मिळाली का, रिलीफ मिळाला का, हे असेल तर मग ती हेडलाईन लवकर होते. पण इथे येणाऱ्या श्रोतू वर्गाला माहिती आहे की या भाषणामध्ये टॅक्सेशनवर फार कमी विवेचन केलं जातं आणि यावर्षी माझी सोय अर्थमंत्र्यांनीच करून टाकली. इन्कम टॅक्समध्ये फारसे बदल नाहीच आहे. जे बदल आहेत ते अगदी सामान्य टॅक्स पेअरसाठी जवळपास काही नाही. त्यामुळे सगळं कॉन्सन्ट्रेशन आपण आपल्या अर्थव्यवस्थेवर करूया. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जगामध्ये सध्या खूप अस्थिरता, खूप संघर्ष, खूप अनिश्चितता दिसते. त्यातल्या त्यात अमेरिकेचा नवीन राष्ट्राध्यक्षांनी जे काही निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि ते निर्णय इतके झटपट घेत आहेत की कालचा निर्णय आज परत बदलत आहेत आणि उद्या पुन्हा नवीन निर्णय घेत आहेत. त्याचा एक परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला दिसतो. एका बाजूला सगळीकडे संघर्ष दिसतोय. मग तो संघर्ष रशिया युक्रेन असेल, तो संघर्ष इस्रायल आणि गाझा पट्टीत चाललेला आपल्याला दिसेल, अमेरिकेने स्वतः व्हेनेझुएलामध्ये काही केलेलं आपल्याला दिसेल. हे सगळे अस्थिरतेची सगळी लक्षणं आपण बघतो आहोत. ट्रम्प साहेब सारखं टॅरिफबद्दल काहीतरी निर्णय घेत आहेत, ती एका अर्थाने मनमानीच आहे. जोडीला ते इराणला काही धमकी देत आहेत, ग्रीनलँड ताब्यात घेण्याचं म्हणतायत, चीनला तर जणू काही ते आर्थिक शत्रूच मानतायत. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या जगाबरोबर भारत पण आहे. ही एका बाजूला आत्ताची परिस्थिती. दुसऱ्या बाजूला आपल्याला काय दिसतंय तर सगळ्या जगातली अर्थव्यवस्था एका अर्थाने मंदीकडे गेलेली दिसते आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF ज्याला आपण म्हणतो, त्यांचा जो क्वार्टरली पब्लिकेशन असतं दी वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, त्याच्यामध्ये जे अंदाज त्यांनी दिले आगामी वर्षाचे 26-27 या वर्षाचे, त्याच्यामध्ये जगाची अर्थव्यवस्था केवळ 3% दराने वाढेल, याच्यापेक्षा जास्ती वाढणार नाही. आणि ही 3% सुद्धा कशी वाढणार आहे? अमेरिकेची ग्रोथ 2.1% एवढीच होईल असं IMF सांगते. जपानची ग्रोथ 0.6% होईल. पहिला क्रमांक आहे अमेरिकेचा, दुसरा चीनचा आहे. चीनची अर्थव्यवस्था 4.2% वाढेल, तिसरी जपान आहे 0.6%, चौथा भारत आहे, पाचवी जर्मनी आहे 0.9%. एवढ्याच दराने ग्रोथ रेट होणार आहे. भारताचा ग्रोथ रेट IMFने जो एस्टिमेट केला आहे तो 6.2% आहे. मला असं वाटतं ही एक भारताच्या दृष्टीने खूप चांगली अशी बातमी आहे. जगाचा जो GDP आहे त्या GDP मध्ये कॉन्ट्रीब्यूट कोण करतं? साधारण 200 देश जगामध्ये आहेत. याच्यामध्ये चीन कॉन्ट्रीब्यूट करत आहे साधारणपणे 23% आणि भारत कॉन्ट्रीब्यूट करत आहे साधारणपणे 17%. म्हणजे आपण जर बघितलं तर जगाच्या एकूण GDP ग्रोथ मध्ये 40% हे दोनच देश कॉन्ट्रीब्यूट करतात. भारत दुसरा नंबरला आहे.
जगात ही अशी परिस्थिती आहे, सगळीकडे एका अर्थाने मंदीचं वातावरण आहे. भारताचा ग्रोथ रेट आतापर्यंत गेल्या 4-5 वर्षामध्ये फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून आपल्याकडे बघितलं जात आहे. परिस्थिती आता कशी झाली बघा. आपल्याला आवाज असेल. जागतिक आर्थिक मंदी एका बाजूला, अनिश्चितता दुसऱ्या बाजूला, संघर्ष तिसऱ्या बाजूला, आणि अमेरिकेच्या धोरणामुळे चीनचं काय होणार. चीनवर जर का निर्बंध असेच चालू राहिले तर चीनमध्ये आपले उद्योगधंदे ठेवावे की न ठेवावे असं जगातल्या उत्पादकांना वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे चायना +1 असं धोरण या सगळ्या मल्टीनॅशनल महाकाय कंपन्या करायला लागल्या. या पार्श्वभूमीवर भारताची जबाबदारी काय आली. भारताची जबाबदारी आली, एक तर आपला 6.2% ग्रोथ रेट टिकवून ठेवलं पाहिजे, ही सगळ्यात पहिली जबाबदारी. दुसरी जबाबदारी, चीनच्या बाबतीत +1 असं जर सगळं जग विचार करत असेल तर तो +1 भारत कसा राहील हाही विचार आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आणि हे मंदीचं वारं आपल्यापर्यंत न येता आपली अर्थव्यवस्था अशीच मजबूत कशी राहील हाही विचार आता करण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर आता आपलं बजेट आलेलं आहे. त्यामुळे बजेटमध्ये काय काय आव्हान आहेत. पहिलं आव्हान मी आता आपल्या समोर सांगितलं, जागतिक परिस्थितीचं आणि आपली व्यवस्था टिकवून ठेवण्याचं. दुसरं एक आव्हान आपल्या समोर आहे ते म्हणजे महागाईचं. हे का बरं उभं राहिलंय. ते उभं राहिलंय याचं कारण तेलाच्या किमती. जगामध्ये तेलाच्या किमती अस्थिर आहेत. आपण रशियाकडनं तेल घेत होतो आणि आपल्याला माहिती आहे अमेरिकेने बंधनं घातली आणि तिथून घेऊ नका. आपल्याला दोन्ही फायदा होता, रेट पण कमी होता आणि रुपयात सेटलमेंट शक्य होतं. पण आता आपल्या लक्षात येईल की याबाबत आपल्याला काही कॉम्प्रोमाइज करायला लागेल. त्यामुळे स्वाभाविकपणे तेलाच्या किमती जर भडकल्या, त्या जर आपल्यासाठी वाढल्या तर महागाई येणार. तशीच ती ज्याला आपण फूड इन्फ्लेशन म्हणतो, अन्नधान्याच्या बाबतीत महागाई, हे दुसरं आव्हान आपल्या समोर आहे. तिसरं एक आव्हान आता आपल्या समोर आहे ते म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेतली मंदावलेली मागणी. आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये परचेसिंग पॉवर कमी आहे. ती वाढवल्याशिवाय आपल्या अर्थव्यवस्थेची प्रगती होणार नाही. चौथं एक आव्हान आपल्या समोर आहे आणि ते म्हणजे रोजगार निर्मिती. आपले पंतप्रधान डेमोग्राफिक डिव्हिडंड हा शब्द अनेक वेळा वापरतात की आपल्याकडे तरुण लोकसंख्या जास्ती. हा जसा ॲडव्हान्टेज आहे तसा आता तो डिसएडव्हान्टेज पण कसा आहे. यांना जर नोकऱ्या नाही मिळाल्या तर तो डिसएडव्हान्टेज नाही. म्हणून रोजगार निर्मिती हेही एक आव्हान आहे. शासनाला महसूल वाढवायचा आहे पण आपल्याकडच्या टॅक्सपेयर्सची टॅक्स पेइंग कपॅसिटी मर्यादित. म्हणून रेव्हेन्यू वाढवायचा यासाठी कर प्रणाली सुलभ करणं आणि करदात्याला अनुकूल अशी ती प्रणाली असणं हेही एक आव्हान. आणि शेवटचं आव्हान माझ्या दृष्टीने जे आत्ता आहे ते म्हणजे वित्तीय तूट कमी करायची आणि आर्थिक शिस्त ही आपल्याला कंटिन्यू करायची, पाळायची, चालू ठेवायची. प्रामुख्याने ही 6 आव्हानं आत्ताच्या अर्थसंकल्पासमोर होती आणि या 6ही आव्हानांना आपल्या अर्थमंत्र्यांनी काही ना काही उपाययोजना केलेली आपल्याला याच्यामध्ये सापडते. आपण एकेका आव्हानाचा आणि त्याच्यावर केलेल्या उपाययोजनांचा विचार करूया. ज्याचा मी पहिल्यांदा उल्लेख केला खूप तपशीलवार, तो म्हणजे जागतिक मंदी, अनिश्चितता
आणि आपल्या आर्थिक वृद्धीचा वेग कमी न होऊ देणं, या आव्हानासाठी काय केलंय? मला वाटतं प्रामुख्याने 4 प्रकारचे उपाय योजलेले दिसतात. मंदी येते म्हणजे काय? मी वारंवार याच्यावर बोललो आहे. मंदी येते म्हणजे मागणीत घट होते. आपल्याकडे जर मंदी येऊ नये असं वाटत असेल तर मागणी वाढली पाहिजे, आहे ती टिकली पाहिजे. म्हणजे पहिला उपाय मंदीतनं सुटका करून घेण्याचा काय असेल तर देशांतर्गत मागणीत वाढ केली पाहिजे. बाहेर किती मागणी आपण निर्माण करू शकू, निर्यात किती करू शकू, हा वेगळा भाग आहे. कारण आपला देश हीच मोठी बाजारपेठ, म्हणून देशांतर्गत मागणीत वाढ करणं हा पहिला. ती मागणी वाढली तर त्याचा पुरवठा झाला पाहिजे, म्हणून उत्पादनात वाढ करणं हा दुसरा. उत्पादनात वाढ करायची तर MSMEचा शेअर खूप मोठा आहे. 40% इन एम्प्लॉयमेंट, 40% इन एक्सपोर्ट. म्हणून MSME सक्षम करणं. आणि चौथा, मागणी वाढवण्यासाठी कराचा बोजा कमी झाला तर पर्चेसिंग पॉवर लोकांची वाढेल आणि त्यातून मागणी निर्माण होऊ शकेल. हे 4 उपाय या अर्थसंकल्पामध्ये योजलेले आपल्याला दिसतील. त्या प्रत्येकाचा थोडा थोडा विचार करूया. सगळ्यात पहिला देशातली मागणी वाढवायची, म्हणजेच लोकांच्या हातात पैसा गेला पाहिजे, क्रयशक्ती असली पाहिजे. क्रयशक्ती असली की मागणी येईल आणि मागणी आली की मंदी जाईल. मग ही क्रयशक्ती वाढवायची, लोकांच्या हातात पैसा द्यायचा, यासाठी सरकारने प्रामुख्याने 2 उपाय योजले. एक उपाय आहे त्याला मी म्हणतो शासनाची गुंतवणूक. फार मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट शासनाने या बजेटमध्ये केलेली आपल्याला सापडेल. एकूण बजेटचा आकार 53,47,000 कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी 12,20,000 कोटी रुपये फक्त कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी केलेले. आपण कल्पना करू शकता, इतक्या मोठ्या प्रमाणावर सरकार गुंतवणूक करू इच्छिते. गुंतवणुकीने काय होणार आहे? आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला कॅपिटल एक्सपेंडिचर होतं त्यावेळेला सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ होते. सरकारचा खर्च म्हणजे तुमचं माझं उत्पन्न आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सरकारने समजा रस्ते करायचं ठरवलं, रस्त्यावर खर्च करा. कल्पना किती लोकांच्या हातात पैसे मिळतील? अगदी खडी विकणारा, डांबर विकणारा, सिमेंट विकणारा, मजूर सगळ्यांच्या हातामध्ये पैसे मिळतील. 12,20,000 कोटी रुपये शासन गुंतवणूक करणार आहे. किती प्रमाणात वाढले? 14 साली हा खर्च 2,00,000 कोटी होता, तो आता 12,20,000 कोटी पर्यंत वाढला. गेल्या वर्षाच्या तुलनेत तो 11% वाढलेला आहे. शासन गुंतवणूक करेल, त्यातून मागणी निर्माण होईल. पण केवळ शासनाची गुंतवणूक पुरेशी नाही, म्हणून दुसरा उपाय केलाय, तो म्हणजे खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाच्या द्वारे केला. आता खाजगी गुंतवणूक अर्थसंकल्पाचा कसा संबंध येईल? तर शासनाने इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड असा एक फंड निर्माण केला. इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड. इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांची इन्व्हेस्टमेंट मोठी असते, दीर्घ काळासाठी ती इन्व्हेस्टमेंट राहते, वसुलीला वेळ लागतो. अगदी साधं उदाहरण टोल टॅक्स आपण जर घेतलं तर लक्षात येईल, खर्च पहिल्यांदा होऊन जातो, वसुली हळूहळू अनेक वर्ष होत. म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यावं लागतं. हे कर्ज बाजारातून उपलब्ध व्हायचं तर त्यासाठी फायनान्सिंग कंपन्यांना काहीतरी गॅरंटी मिळाली पाहिजे की हे लोन आमचं रिपे होईल. यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड असा एक निर्माण केलाय. शासन त्यातून गॅरंटी देणार. मला असं वाटतं या 2 उपायांमुळे गुंतवणुकीत वाढ होईल आणि या गुंतवणुकीच्या वाढीतून उत्पन्न वाढेल, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होईल आणि त्यातून मागणीत वाढ होऊन मंदीवर उपाय सापडेल. हा एक उपाय झाला. दुसरा उपाय उत्पादनात वाढ.
म्हणजेच आत्मनिर्भर भारत. आता या सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये कोणत्या देशावर किती कर लागतील आणि त्यातून भारताला निर्यात करण्याची किती संधी मिळेल हे काही सांगता येत नाही. म्हणून आत्मनिर्भर भारत, आपल्याला आयातही कमी करायला लागली पाहिजे आणि निर्यात नाही झाली तरी प्रॉब्लेम येता कामा नये. यासाठी काही उपाय योजले आणि ते सेक्टर स्पेसिफिक उपाय योजलेले आपल्याला सांगितले. प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह अशी एक योजना गेल्याही वर्षी होती, त्या योजनेत वाढ केली. उत्पादनाशी निगडीत असा इन्सेंटिव्ह दिला जातो. चिप्स हा एक विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजेच सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स हे दोन विषय अतिशय फोकस करून या दोन्हीसाठी 40,000 करोड रुपयांची तरतूद ही या आत्ताच्या अर्थसंकल्पात केलेली आपल्याला सापडेल. चिप्सवर अवलंबून आपण जर राहिलो तर आपली आगामी काळामध्ये होणारी प्रगती ही कुठेतरी मर्यादित राहील असं वाटल्यामुळे या दोन क्षेत्रांना खूप महत्त्व दिलेलं आपल्याला सापडतं. तसंच आणखीन एक क्षेत्र आहे ज्याला आपण बायो फार्मा हे क्षेत्र समजूया. सध्या जगामध्ये आपली परिस्थिती फार या क्षेत्रात एकूणच फार्मसीच्या क्षेत्रामध्ये खूप चांगली आहे. तर भारताला जागतिक बायोफार्मा हब बनवण्यासाठी एक बायोफार्मा शक्ती नावाची योजना या अर्थसंकल्पात आली आहे. त्यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. याशिवाय 3 नवीन संस्था आणि शिक्षण संस्था, एक संशोधन आणि शिक्षण संस्था नव्याने स्थापन होतील आणि 7 संस्थांचं अपग्रेडेशन होईल. रेअर अर्थ ही पण एक संकल्पना आपण सगळ्यांनी ऐकली असेल. मी जे म्हणतो ना, सेक्टर स्पेसिफिक तरतुदी आहेत. सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रॉनिक्स हा एक सेक्टर झाला, बायोफार्मसी हा दुसरा सेक्टर झाला. आता तिसरा सेक्टर जो मी आता सांगतोय तो रेअर अर्थ सेक्टर. म्हणजे जी खनिज आहेत आणि जी रेअर आहे, बहुतेक सगळी खनिज चीनमधनं येत आहे आणि चीन त्याच जोरावर आपले हातपाय बळकट करत आहे. भारतासारख्या देशामध्ये ओडिसा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू ही 4 राज्य या रेअर अर्थ म्हणजेच खनिजांसाठी, दुर्मिळ खनिजांसाठी पोटेन्शियल आहे. म्हणून या 4 राज्यांमध्ये रेअर अर्थ कॉरिडॉर्स तयार करण्यासाठी तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे. त्याच्याच जोडीला 3 केमिकल पार्क क्लस्टर्स आधारित करायचे आहे. भारतातला आणखीन एक प्लस पॉईंट म्हणजे टेक्स्टाईल. आपल्याला माहिती आहे की भारतातले कापड, कपडे हे विदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर जातात आणि आत्ता आपण ऐकलं असेल की बांगलादेशवर टॅरिफ अमेरिकेने कमी करून टाकले. स्पर्धा निर्माण होणार आहे. टेक्स्टाईलचा उपयोग निर्यातीसाठी जसा आहे तसा रोजगारासाठी पण आहे. म्हणून मेगा टेक्स्टाईल पार्क्स तयार करणे हेही या अर्थसंकल्पाचं एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. काही पारंपरिक उद्योग आपल्या देशामध्ये आहेत. या पारंपरिक उद्योगांना आयडेंटिफाय केले 200 उद्योग की ज्यांना त्यांनी शब्द वापरला लिगसी इंडस्ट्रियल सेक्टर्स. त्यांचा विकास करण्याचाही मानस या अर्थसंकल्पामध्ये आहे. एक डेटा सेंटर हे एक नवीन क्षेत्र आहे आणि हे क्षेत्र सुद्धा भारतासाठी महत्त्वाचं आहे. इथून आगामी काळामध्ये सगळ्यांना याचा उपयोग करावाच लागणार आहे. त्यामुळे या ग्लोबल क्लाउड सर्व्हिसेससाठी जे काही टॅक्स हॉलिडेज आहेत, म्हणजे ज्या पिरियडमध्ये टॅक्स भरायला लागत नाही, ते 2047 पर्यंत एक्सटेंड करण्यात आलेले आहे. या क्षेत्राशिवाय विमान सेवा आणि मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरऑल याच्यावर सुद्धा भर या अर्थसंकल्पात दिला. मला असं वाटतं मी जो शब्द वापरला सेक्टर स्पेसिफिक, अशा तरतुदी आपल्याला या अर्थसंकल्पात दिसतात. तेव्हा पहिला गुंतवणुकीचा उपाय केलाय, दुसरा उत्पादन वाढीचा उपाय केलाय, तिसरा जो उपाय आहे मंदीपासून वाचवण्यासाठी तो म्हणजे MSME सेक्टरला बळकटी देण्याचा केलेला आहे. MSME सेक्टर याचाच अर्थ
मीडियम, स्मॉल, मायक्रो युनिट्स यांच्यासाठी एक SME ग्रोथ फंड 10,000 कोटी रुपयांचा निर्माण केला. यांना लागणारा पैसाच मुळात अडचणीचा असतो, कारण हे छोटे उद्योग आहेत. स्वतः भांडवल किती उभं करायचं हे मर्यादा आहे, त्यांना कर्ज किती मिळणार याची पण मर्यादा आहे. म्हणून एक इक्विटी सपोर्ट आहे आणि दुसरा लिक्विडिटी सपोर्ट आहे. इक्विटी सपोर्ट काय, तर हा ग्रोथ फंड निर्माण केला आहे, त्याच्यात 10,000 कोटी आहेत. ते लघु उद्योगांना भांडवल म्हणून शासन पुरवेल. आणि दुसरा एक सेल्फ रिलायंट इंडिया फंड आहेच, त्याच्यासाठी 2,000 कोटी रुपये अलोकेट केले. थोडक्यात काय, इक्विटी मिळावी, स्वभांडवल मिळावं म्हणून ही तरतूद करण्यात आलेली आहे. दुसरी अडचण असते छोट्या उद्योगांची, तिला आपण म्हणतो लिक्विडिटी. ऑर्डर घ्या, पैसे मागू नका. मला वाटतं इथे जेवढे लघु उद्योजक बसले आहेत त्यांना हा अनुभव असेल. आम्ही तुम्हाला ऑर्डर देतो, तुम्ही माल सप्लाय करा, पण पैसे मागू नका. मग 60 दिवसाचं क्रेडिट, 90 दिवसाचं क्रेडिट पिरियड संपून जातो पण पैसे मिळत नाही. कायदाही केलाय सरकारने, पण त्याची कशी इफेक्टिव्ह अंमलबजावणी होते आपण बघतो. म्हणजे त्यांच्याकडे लिक्विडिटी राहत नाही, पैसा अडकून जातो, माल तयार होतो, माल पुरवठा होतो, पण बिल केलेलं असतं त्याचे पैसे मिळत नाही. याच्यावर एक उपाय गेल्या वर्षी आपल्या अर्थसंकल्पात केलेला सापडतो, त्याला ट्रेड्स असा शॉर्ट फॉर्म आहे. ट्रेड रिसिवेबल्स डिस्काउंटिंग सिस्टीम. ट्रेड रिसिवेबल म्हणजे काय, जो माल उधारीने विकलाय आणि बिल केलंय त्या बिलाचं जे येणं बाकी आहे त्याला ट्रेड रिसिवेबल म्हणतात. अगदी सोप्या भाषेत. आणखीन सोपं करायचं तर डेटर्स, ज्यांना माल उधारीने विकलाय त्यांच्याकडनं एक बिल ऑफ एक्सचेंज साईन करून घ्यायचं की ही रक्कम आम्ही तुम्हाला अमुक पिरियड नंतर देणार आहोत. याला प्रॉमिसरी नोट असंही म्हणतात. हे ट्रेड रिसिवेबल्स आहे. आता माझ्याकडे समजा बिल आहे, म्हणजे त्यांनी कमिट केलं आहे की तुमचा माल मिळाला आहे, तो आम्ही अप्रूव्ह केला आहे, त्याची किंमत अप्रूव्ह केली आहे, ही रक्कम आम्ही तुम्हाला देणं लागतो आणि ती अमुक तारखेला आम्ही देणार आहोत. हा कागद मिळाला, पण आज पैसे नाही येत ना. आज तर माझी रक्कम गुंतली आहे आणि माझं प्रोडक्शन सायकल तर मला फिरवायचं. मग याच्यावर उपाय काय, त्याच्यावर उपाय म्हणजे हे बिल डिस्काउंट करून घेणं. म्हणजे बँकेकडे ते बिल द्यायचं, बँक डिस्काउंटिंग चार्जेस कापून घेते आणि तुम्हाला आजच पैसे देऊन टाकते. ऑन ड्यू डेट ते बिल ज्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे त्याच्याकडनं पैसे बँकेकडे जातात. मला वाटतं ही मेकॅनिझम आपल्या लक्षात आली असली तर लिक्विडिटी सपोर्ट कसा होतो. आज माझे पैसे अडकलेले राहत नाही, थोडीशी कॉस्ट मला मोजावी लागते, डिस्काउंट चार्जेस द्यावे लागतात, पण मला आज फॅसिलिटी मिळते आणि ही फॅसिलिटी विदाउट सिक्युरिटी आहे. तर बिल ऑफ एक्सचेंज ही सिक्युरिटी पुरेशी आहे. म्हणून याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण केला, त्याचं नाव ट्रेड्स. या प्लॅटफॉर्मवर काय केलं तर जे लघु उद्योग पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्सला माल विकतील त्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्सनी ती बिलं ॲक्सेप्ट करायची आणि त्याची नोंद या प्लॅटफॉर्मवर करायची. आणि मग या प्लॅटफॉर्मवर ज्या कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी ती बिलं डिस्काउंट करून घ्यायची. म्हणजे तुम्हाला बँकेकडेच गेलं पाहिजे याची आवश्यकता नाही, अशी एक व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि आता या बजेटमध्ये हे सगळ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्सला मॅन्डेटरी केलेलं आहे. दुसरी एक गोष्ट केली म्हणजे क्रेडिट गॅरंटी सपोर्ट मेकॅनिझम. जो कोणी समजा तुमच्यापैकी कोणाला वाटलं की एखादं बिल आपण डिस्काउंट करावं, एखादं बँकेला वाटलं, एखादं LPFCला वाटलं, तर पुन्हा एक शंका असते की हे बिल यांनी ॲक्सेप्ट केलंय खरं, पण ऑन ड्यू डेट ते पैसे मिळतील याची काय खात्री. म्हणून ही गॅरंटी सरकार देणार कोणाला, जो कोणी बिल डिस्काउंट करेल त्याला. अशी एक तरतूद इथे केली. शिवाय MSME कडून शासनाने आणि शासकीय डिपार्टमेंट्सनी जी खरेदी केली असेल त्याची सगळी माहिती ह्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून द्यायची, सो दॅट फायनान्सर्स विल कम टू नो की कोणी बिलं इश्यू केलेत, कोणी ॲक्सेप्ट केलेत आणि ती बिलं मग डिस्काउंटिंगसाठी उपलब्ध आहेत. आणखीन एक चांगली तरतूद केली आहे, ती तरतूद म्हणजे
हे ट्रेड्स याचा एक दुय्यम बाजार पण डेव्हलप झाला पाहिजे. दुय्यम बाजार म्हणजे काय? ज्यांनी बिल डिस्काउंट केलं त्याला ते बिल पुन्हा जर का एनकॅश करायचं असेल, 60 दिवसाचा कालावधी आहे समजा, 1-2 कोटीचं बिल आहे, हे बिल कोणीतरी डिस्काउंट केलं, त्याला त्याच्यावर नफा मिळाला आहे, जो काही डिस्काउंट मिळायचा आहे तो, पण त्याला 60 दिवस ते पैसे गुंतलेले राहणार. आता त्याला असं वाटतंय की माझे पैसे मोकळे व्हावे. MSMEला तर पैसे मिळून गेले, जो फायनान्सर आहे त्याचे पैसे आता अडकलेत 60 दिवस, त्याला मोकळं व्हायचं असेल तर तो ते या सेकंडरी मार्केटवर आपले पैसे मोकळे करून घेऊ शकतो. यासाठी या सिक्युरिटीला ॲसेट बॅक सिक्युरिटी म्हणून मान्यता दिलेली आहे. मला वाटतं ह्या 4 गोष्टींमुळे लिक्विडिटीचा सुद्धा प्रश्न हा MSMEचा सुटेल असं दिसतंय. तिसरी एक तरतूद MSME साठी केली आणि त्याचं नाव आहे कॉर्पोरेट मित्राज. MSMEचा दुसरा एक प्रॉब्लेम काय असतो, सगळं त्या बिचारा एकट्या मालकाला करायला लागतं, किंवा जे काय 2 भागीदार असतील त्यांना करायला लागतं. म्हणजे प्रोडक्ट डेव्हलप पण त्यांनीच करायचं, तयार पण त्यांनीच करायचं, मार्केटिंग पण त्यांनीच करायचं, फायनान्स पण त्यांनीच उभा करायचा, वसुली पण त्यांनीच करायची आणि सगळ्या सरकारी कंप्लायन्सेस त्यांनीच करायचे. हे फार मोठं अवघड काम आहे. मग सरकार ह्याच्यात काय करू शकतं, तर सरकारने एक तरतूद या बजेटमध्ये केली, त्याचं नाव कॉर्पोरेट मित्र. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, तसंच इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स म्हणजे आता मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणतात, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज, यांना असं सांगितलंय की तुम्ही छोटे छोटे कोर्सेस तयार करा कंप्लायन्सेससाठी आणि ते कोर्सेस तुम्ही चालवा, ज्या योगे कंप्लायन्स करण्यासाठी हा मित्र म्हणून उपयोगी पडेल. म्हणून त्याला कॉर्पोरेट मित्र असं म्हटलं. ऑफकोर्स ही विल चार्ज सम फी, दॅट गोज विदाउट सेइंग. पण आज मला जे सगळं करायला लागतं, कंपनी लॉ प्रमाणे हे कंप्लायन्सेस झाले की नाही, इन्कम टॅक्स प्रमाणे हे झाले की नाही, प्रॉव्हिडंट फंडाचे हे झाले की नाही वगैरे, त्याच्यासाठी तुम्ही छोटे कोर्सेस करा आणि ते सर्टिफाईड कॉर्पोरेट मित्र हे उपयोगी पडतील. चौथा एक भाग केला आहे आणि तो म्हणजे कर आकारणीमध्ये सुधारणा केली आहे. याचा परिणाम काय होईल, तर ह्यामुळे उपभोग क्षमता सुधारेल. कारण की तुम्हाला जर ते सोयीचं झालं तर तुमचा वेळ वाचेल, योग्य सल्ला मिळाला तर कर वाचेल, त्यातनं उत्पन्न राहील आणि तुमची मागणी वाढू शकेल. हे पहिल्या आव्हानासाठी केलेले 4 उपाय आहेत. मंदी येऊ नये आणि आपला जो 6.2% वगैरे रेट ऑफ ग्रोथ आहे तो टिकून राहावा, जगाच्या अस्थिरतेमध्ये आपल्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ नये म्हणून केलेले हे 4 उपाय. पहिलं आव्हान संपलं. दुसरं आव्हान आहे महागाई, ती मर्यादेत ठेवायची. बाहेरनं काय काय अंगावर येऊन आदळेल, जसं मी सांगितलं तेलाच्या किमती वाढल्या कमी जास्त झाल्या तर त्याला फार काही करता येणार नाही, पण फूड इन्फ्लेशन सारख्या गोष्टी असतील किंवा देशात महागाई वाढू नये म्हणून काय करता येईल, तर याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मागणी वाढल्यामुळे तेवढा पुरवठा झाला नाही तर महागाई वाढते. हे अगदी साधं लॉजिक आहे. मागणी आहे पण पुरवठा नाही आहे तर किमती वाढतात. उत्पादन आहे पण पुरवठा होत नाही, अशी स्थिती न यावी. उत्पादन वाढण्यासाठी काय काय त्यांनी आधी सांगितलं. आता ती उत्पादनं बाजारात येऊन मागणी पूर्ण करावी. म्हणजे काय करायला पाहिजे, तर पुरवठा साखळी ही आपल्याला नीट करायला पाहिजे. त्याच्यासाठी काही सुधारणा, प्रामुख्याने 3 सुधारणा आपल्याला बजेटमध्ये केलेल्या दिसतात. त्यातली पहिली सुधारणा आपल्याला दिसेल ती म्हणजे वाहतुकीचा जो खर्च आहे, वाहतुकीचा जो वेळ आहे आणि तो मर्यादित करणे. उत्पादन एका ठिकाणी आहे, मागणी बाजारामध्ये आहे, ही उत्पादनं त्या ठिकाणी वेळेत कमी खर्चात पोहोचली तर महागाईला आपोआप अटकाव निर्माण होईल, अशी कल्पना करून पुरवठा साखळी सुधारण्यासाठी
पहिला उपाय केला आहे तो म्हणजे 20 नवीन नॅशनल वॉटरवेज केलेले आहे प्रस्तावित. वाहतूक कुठून? पाण्यातून. आपल्या सगळ्यांना माहिती आहे रेल्वे आणि रोड वाहतुकीमध्ये काय काय बॉटलनेक्स निर्माण होतात. दुसरं केलं आहे ते म्हणजे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स, वाहतुकीसाठी कॉरिडॉर्सच निर्माण करण्याचं, हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स आणि सिटी इकॉनॉमिक रिजन्स आणि सी प्लेन आणि कोस्टल कार्गो स्कीम्स. म्हणजे अपारंपरिक अशा वाहतुकीच्या साधनांचा किंवा योजनांचा उपयोग या अर्थसंकल्पात डोळ्यासमोर ठेवलेला आपल्याला दिसतो. त्यासाठी तरतूद पण भरपूर केलेली आपल्याला दिसते. ही पुरवठा साखळी जशी औद्योगिक उत्पादनांची आहे तशी शेतीच्या उत्पादनांची पण आहे. आपल्याकडे उत्पादन शेतीचं होतं, पीक चांगलं येतं, पण बाजारात ते पोहोचलं जात नाही आणि म्हणून मग रस्त्यावर टोमॅटो ओतून दिले वगैरे या गोष्टी आपण बघत असतो. म्हणजेच पोस्ट हार्वेस्ट हे काय करता येईल की ज्या योगे हार्वेस्टिंग नंतर हा सगळा माल मार्केटमध्ये येईल याचा विचार. आणि दुसरा, मार्केटमध्ये येईपर्यंत किंवा मार्केटला आल्यानंतर सुद्धा त्याचा दर्जा क्वालिटी टिकून राहावी, ज्याला मी म्हणतो स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर. अशा ह्या दोन गोष्टींवर लक्ष या अर्थसंकल्पात दिलं आहे. त्यासाठी गोदाम आणि कोल्ड चेनचा विस्तार, मंडई प्रणालीची सुधारणा आणि पीक साठा व्यवस्थापन अशा 3 गोष्टींवर भर दिलेला आपल्याला अर्थसंकल्पात दिसतो. काही आपण आयात करतो आणि ही आयात पण व्यवस्थित व्हावी, पुरेशी व्हावी आणि कॉस्ट इफेक्टिव्ह व्हावी म्हणून काही गोष्टींवरची इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली आपल्याला दिसते. थोडक्यात महागाई वाढू नये या आव्हानासाठी उपाय काय केला तर पुरवठा साखळी सुधारली, पोस्ट हार्वेस्ट आणि स्टोरेज याची व्यवस्था लावली, काही गोष्टींवरचं इम्पोर्ट ड्युटी कमी केली, याच्याने पुरवठा साखळी चांगली होईल. तिसरं आव्हान ग्रामीण अर्थव्यवस्था, जिथे आपली मंदी किंवा मागणी कमी झालेली दिसते. काय केलंय त्याच्यासाठी? सगळ्यात पहिला उपाय केला तो म्हणजे ग्रामीण विकास विभागासाठी 1,94,000 कोटींचा खर्चाचा आराखडा निर्माण केला आहे आणि तिथे रोजगार निश्चित व्हावा म्हणून आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे जी रामजी, हे नाव तरी आपण सगळ्यांनी बऱ्याच वेळा ऐकलंय. अशी एक योजना आणली. जी रामजी म्हणजे काय तर गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन. रोजगार मिळाला पाहिजे आणि रोजगार म्हणजे फक्त आज गेलो काम केलं म्हणून पैसे मिळाले म्हणून त्याला एक आजीविका असा शब्द पण जोडलेला आहे. या अंतर्गत 125 दिवस कामांची हमी आहे आणि त्यासाठी 95,692 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. इतकी मोठी तरतूद आपल्याला इथे दिसेल. याच्यातून ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळेल, उत्पन्न मिळेल, त्यामुळे क्रय शक्ती वाढेल, त्यामुळे मागणी वाढेल. याच जोडीला मनरेगा नावाची जी योजना आहे तिच्याहीसाठी 30,000 कोटींची अलग तरतूद केली, कारण ह्याच्यातनं तिकडे स्विच व्हायला काही कालावधी जाणार आहे म्हणून ही इंटरमिजिएरी अशी व्यवस्था केलेली आहे. याच्या जोडीला प्राईम मिनिस्टर ग्राम सडक योजनेसाठी 19,000 कोटी, प्राईम मिनिस्टर आवास योजनेसाठी 54,000 कोटी, दीनदयाळ योजनेसाठी 19,000 कोटी इतक्या भरीव तरतुदी केलेल्या आपल्याला सापडतात. या सगळ्याचा परिणाम तिथे परचेसिंग पॉवर वाढावी यासाठी आहे. शेतीमध्ये सुद्धा AIचा वापर हा करणं आता आवश्यक होणार आहे म्हणून ॲग्रीस्टेक आणि विस्तार धोरण अशा 2 गोष्टी या बजेटमध्ये सांगितल्या. त्यांनी काय होणार आहे तर ह्या उपकरणातनं शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी सल्ला मिळेल, बाजाराची माहिती मिळेल आणि पीक व्यवस्थापनाची सुविधा निर्माण होईल. आता मला असं वाटतं थोडंसं कॉमन सेन्स जर आपण वापरला तर लक्षात असेल की गेल्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव होता म्हणून आम्ही सगळेजण टोमॅटो लावतो
गेल्या वर्षी कांद्याला भाव नव्हता म्हणून यावर्षी आम्ही कांदा लावतच नाही. कारण काय, माहिती नाही कुठे किती पीक येत आहे, ही सगळी माहिती असावी. भाव काय आहे, कोणत्या मार्केटमध्ये काय भावाने काय विकलं जात आहे, हे सगळं कळावं. कुठल्या बियाण्याची उपलब्धता आहे, कुठल्या फर्टिलायझरची उपलब्धता नाही आहे, हे सगळं ह्या ॲपवर, या उपकरणावर सगळ्या शेतकऱ्यांना माहिती मिळेल. याच्या जोडीला फळं, भाज्या आणि उच्च मूल्य पिकं असा शब्द त्यांनी वापरला आहे. ज्याच्यामध्ये सेंद्रिय पिकं येतील, वाळलेली फळं येतील, काजू येईल, कोको येईल. यांच्या विकसनासाठी एक स्वतंत्र धोरण आखलं आहे. आणि पशुपालन, मत्स्यपालन आणि मत्स्य उत्पादन यासाठी पूरक योजनांची घोषणा पण केलेली आहे. ग्रामीण मागणी वाढावी, तिथली आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून सामान्यपणे केलेलं आहे. या सगळ्या तरतुदी मी आपल्या समोर ठेवल्या. हे झालं तिसरं आव्हान. पुन्हा एकदा रिपीट करायचं तर पहिलं होतं मंदीपासून वाचवणं आणि आपली अर्थव्यवस्थेची गती टिकवून ठेवणं. दुसरं होतं महागाईवर नियंत्रण. तिसरं होतं ग्रामीण अर्थव्यवस्था. चौथं आव्हान आहे रोजगाराची निर्मिती, की जे तसं म्हटलं तर कायमचंच आव्हान आहे. या वर्षीसाठी वेगळं असं काही नाही. आणि एकदम रोजगार निर्माण करायचं म्हणजे काय करायचं, शासन काय करू शकतं. म्हणजे मी तर म्हणेन आपण सगळ्यांनी विचार करावा. तुम्ही बसलेला आहात लेबर मिनिस्टर म्हणून किंवा प्राईम मिनिस्टर म्हणून, आणि तुम्हाला रोजगार वाढवायचा आहे. काय कल्पना सुचतील हो. एक तर शासन तर काही करू शकत नाही. शासकीय नोकऱ्या किती वाढवू शकतील, आणि वाढवलं तर त्याचा बोजा कंटिन्युअसली आगामी वर्षांसाठी येणार. मग शासनाला काय केलं पाहिजे, तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं काहीतरी केलं पाहिजे. एक तर संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, किंवा दुसरं काय तर एम्प्लॉयबिलिटी ऑफ द वर्कर वाढवली पाहिजे. म्हणजे कामगार आहे पण तो माझ्या कामाचं नाही म्हणून मी त्याला कामावर घेत नाही, तो माझ्या कामाचं होईल असं त्याला केलं पाहिजे. ज्याला आपण म्हणू स्किलिंग, त्याचं स्किल वाढवलं पाहिजे. ही दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट काय तर एम्प्लॉयरला तू नोकरी दिली तर काहीतरी इन्सेंटिव्ह मिळेल असं केलं तर कदाचित तो एम्प्लॉयमेंट वाढवू शकेल. 3 पॉसिबिलिटीज मी तुमच्या समोर ठेवल्या. आता या 3 साठी अर्थसंकल्पात काही केलंय का, निश्चित केलंय. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा जो इन्सेंटिव्ह आहे, एम्प्लॉयरला इन्सेंटिव्ह. तू बाबा नोकऱ्या दे, तुझ्या पगाराच्या खर्चातला काही भाग शासन उचलेल. शासन नोकरी नाही देते, लक्षात घ्या. शासन काय म्हणते, तुझ्या कारखान्यात तू नोकरी दे, तू जो त्याला पगार देशील त्यातला काही खर्च शासन तुला रिइम्बर्स करेल. याला नाव आहे एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. त्याच्यासाठी 30,000 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केलेली आहे. मला असं वाटतं दिस मे इन्सेंटिव्हाइज, काही लोकांना त्याचा उपयोग होईल, प्रोत्साहन मिळेल. आणि कामगार आणि एम्प्लॉय, कदाचित ती एम्प्लॉयमेंट परमनंट नसेल, परंतु काही ना काहीतरी ॲटलिस्ट तुम्हाला 4 माणसं नोकरीवर ठेवल्यावर त्यातला एखादा कामाचं आहे हे तरी जज करता येईल ॲट दी कॉस्ट ऑफ गव्हर्नमेंट. दुसरं मी मला ज्याचा उल्लेख केला ते जी रामजी योजना, ज्याच्यातनं रोजगार वाढेल. स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रिनरशिपसाठी 9,885 कोटी रुपयांची तरतूद केली. स्किल इंडिया प्रोग्राम यासाठी विशेष निधी दिला आहे. आणि ITIचं आधुनिकीकरण करणं हा एक मोठा उपक्रम सरकारने हातात घेतला आहे, ज्याच्यासाठी 6,140 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आपल्या लक्षात आलं असेल अगदी महाराष्ट्रात सुद्धा ITIवर बरंचसं कॉन्सन्ट्रेशन सध्या होताना आपल्याला दिसतंय. हे छोटे कोर्सेस असतात, कमी बेसिक क्वालिफिकेशन या कोर्सेससाठी लागतं. 12वी पास 10वी पास पुरतं. कोर्सही छोटा असतो, त्यातनं त्याचं स्किल काहीतरी त्याला मिळतं. म्हणजे तो BA BCom BSc होऊन 4 वर्ष 5 वर्ष घालवणार
आणि त्यातून कुठलं स्पेसिफिक स्किल मिळेल की नाही माहिती नाही, याऐवजी त्यांनी छोटा 6 महिन्याचा, वर्ष 2 वर्षाचा ITI कोर्स केला तर कदाचित त्याची एम्प्लॉयबिलिटी वाढू शकते, हे डोळ्यासमोर ठेवून. तसंच आत्ता मी म्हटलं तसं MSMEs, टेक्स्टाईल, मेगा टेक्स्टाईल पार्क्स, या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा रोजगार वाढीसाठी होणार आहे. एक क्षेत्र सरकारने आणखी निवडलं, जे चालू काळामध्ये नव्याने विकसित होत आहे, त्याचं नाव आहे, त्यांनी शॉर्ट फॉर्म त्याचा वापरला आहे, AVGC. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स. सध्या आपण बघितलं असेल, अनेक जणांच्या प्रोफाईलमध्ये डिजिटल क्रिएटर असं असतं. तू काय करतोस? हे सगळं काय आहे? ते हे ॲनिमेशन असेल, व्हिज्युअल इफेक्ट्स असतील, गेमिंग असेल, कॉमिक्स असतील, याला सध्या चांगले दिवस आहेत. तुमच्या इकडे आजच्या व्याख्यानाचं जे काही फ्लायर आलं असेल, याच कॅटेगरीत मोडतं का? छोटा छोटा उद्योग आहे, पण अनेकांना करता येण्यासारखा आणि रोज लागणारा उद्योग आहे. लग्नाची निमंत्रण पत्रिका सध्या कशी जाते हो? हे सगळं हे क्षेत्र आहे, इतक्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत हे क्षेत्र. त्याचं महत्त्व लक्षात घेऊन सरकारने याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं आहे आणि ह्याला पाठबळ देण्यासाठी 15,000 शाळांमध्ये 15,000 लॅबोरेटरीज तयार करायचं हे लक्ष सरकारने ठेवलं. म्हणजे तो शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असतानाच या 4 क्षेत्रामध्ये काही ना काही शिक्षण घेईल, काही ना काहीतरी स्किल मिळवेल आणि त्यातनं स्वतःचा छोटा मोठा उद्योग हा तो करू शकेल. याच्याचबरोबर कॉलेज स्तरावर 500 कंटेंट क्रिएशनची केंद्र सुरू करायचं ठरवलं आहे. कंटेंट क्रिएशन हे सुद्धा महत्त्वाचा भाग झालेला आहे. एखादं उदाहरण देतो छोटंसं. सध्या मोठ्या शहरांमध्ये या ज्या जाहिराती असतात ना, त्या जाहिरातीचा कंटेंट लिहून देणाऱ्या खूप मोठ्या मोठ्या फर्म्स आहेत. आपण कधी यू मस्ट हॅव कम अक्रॉस विथ दिस. कंटेंट रायटिंग ही सुद्धा एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ती कॉलेजच्या स्तरावर 500 केंद्र निर्माण करून सरकार करू इच्छितं. डिझाईन हाही एक असाच विषय आहे. त्यासाठी एज्युकेशन आणि डेव्हलपमेंटसाठी काही तरतूद करण्यात आली आहे. एक नवीन अभिनव कल्पना आहे, ती म्हणजे 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप्स तयार करायची. विदेशामध्ये अशा युनिव्हर्सिटी टाउनशिप्स आपण ऐकतो, अमुक युनिव्हर्सिटी आणि त्याला लागूनच टाउन आहे. तसे 5 टाउनशिप्स कराव्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गर्ल्स हॉस्टेल करावं, हेही प्रस्तावित आहे. रोजगार मिळवायचा आहे, त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी अशी पण एक करायची. कुठलं क्षेत्र आहे बघा. या बजेटमध्ये मला जर विचारलं तर वैशिष्ट्य काय, तर सेक्टर स्पेसिफिक फार केलेलं. हॉस्पिटॅलिटी हे क्षेत्र निवडलं. भारतामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत की जिथे लोकांनी जावं, टुरिझमसाठी जावं. अशी क्षेत्र आपल्याला जर विकसित करायची असली तर त्या ठिकाणी उत्तम गाईड असला पाहिजे, माहिती देणारा असला पाहिजे. म्हणून 10,000 गाईड्स आणि 20 आयकॉनिक टुरिस्ट साईट्स विकसित करण्याचं ठरवलेलं आहे. आता आपण बघतो कुठल्याही ठिकाणी गेल्यावर तो गाईड म्हणजे काय असतो, स्थानिक कोणीतरी माणूस असतो, त्याला जी काय माहिती असेल ती तो आपल्याला सांगत असतो आणि आपल्याला त्या ठिकाणची फारशी माहिती नसल्यामुळे तीच माहिती खूप चांगली वाटायला लागते. तसं होऊ नये म्हणून असे 10,000 गाईड्स तयार व्हावे अशी कल्पना ही केलेली आहे. एवढ्या सगळ्यातनं रोजगार वाढेल अशी अपेक्षा केली आहे. हे 4थं आणि महत्त्वाचं आव्हान अर्थमंत्र्यांनी कसं पेललं आहे ते मी आपल्यासमोर मांडलं. आता 5वं आव्हान आहे ते म्हणजे कर प्रणाली सुलभ करायची आणि त्याच्या जोडीला करदात्याला अनुकूल अशी ती असावी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षी एक नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट पास केला. तो आता 1 एप्रिलपासून लागू होईल.
ही पहिली स्टेप झाली. आणि नवीन कर रचना आणि जुनी कर रचना अशा दोन कर रचना सध्या चालू आहेत, त्या तशाच चालू राहणार. परंतु नवीन कर रचनेला प्राधान्य आपल्याला दिलेलं दिसतं. न्यू टॅक्स रेजिम, करांच्या दरात काही बदल नाही किंवा एक्झम्पशन लिमिटमध्ये काही बदल नाही, वजावाटीमध्ये काही बदल नाही. बदल कशात केलाय? त्याची थीम आहे ट्रस्ट फर्स्ट, स्क्रुटिनाइज लॅटर. तुम्ही आधी करदात्यावर विश्वास ठेवा की हा खरं सांगतो. मला वाटतं याची सुरुवात अगदी 14-15 पासून झाली, जेव्हा की तुम्ही पूर्वी कुठल्या तरी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटकडे जाऊन ट्रू कॉपी म्हणून सही घ्यायला लागायची. आठवत आहे? 14-15 मध्ये काय केलं? सेल्फ अटेस्टेशन. काय याचा अर्थ? याचा अर्थ आमचा तुमच्यावर विश्वास आहे, ट्रस्ट फर्स्ट. तसा तो विश्वास करदात्यावर पण दाखवला. तू रिटर्न भर, ते आम्ही मान्य करू, पण स्क्रुटिनी करू आवश्यकता वाटल्यास. स्क्रुटिनी लॅटर ही थीम आहे. आणि ही स्क्रुटिनी त्यामुळे मर्यादित संख्येने असणार आहे असं आपल्याला अनेक गेल्या काही वर्षामध्ये दिसतंय. त्यामुळे अनावश्यक नोटिसा कमी झाल्या, अनावश्यक रिप्लाईज कमी झाले, अनावश्यक रिप्रेझेंटेशन्स कमी झाली. हे सगळं कमी झालेलं आपल्याला दिसतं. रिटर्न्स जे भरायचे त्याच्यात पण सुलभता आता आणण्याचा प्रयत्न आहे. ती कशी? ॲटो फिल्ड आणि प्री फिल्ड रिटर्न्स असणार. तुमची बरीचशी माहिती आता सरकारकडे आहेच. हे आपल्याला दिसतं. 26 AS हा फॉर्म असेल किंवा ॲन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टम याचा फॉर्म असेल, AISचा. त्याच्यात काय माहिती आपली त्यांच्याकडे आहेच. म्हणजे गेल्या 1-2 वर्षापूर्वी तर स्थिती अशी होती की त्या टॅक्सपेअरलाच माहिती नसायचं की हे माझं इन्कम आहे, पण त्या AS मध्ये आलेलं असायचं. म्हणजे कसं? एक सोपं उदाहरण, मी या म्युच्युअल फंडात गुंतवले होते. माझा कन्सल्टंट सांगतो काय, आता हे विकू आणि हे घेऊ. तुम्ही ते विकता, दुसरं घेता, हातात काहीच आलेलं नाही, फक्त म्युच्युअल फंडाचं नाव बदललं, कदाचित क्वांटिटी बदलली असेल. आता कल्पना करा, तुम्हाला काय वाटतं, मी कुठे इन्व्हेस्टमेंट केली, मला कुठे काय उत्पन्न मिळालं. पण जो पहिला विकलाय तो का विकलाय? एक कारण असू शकतं, नफा होतोय म्हणून विकलाय. तो नफा तुम्हाला हातात मिळाला नाही, त्यामुळे तुम्हाला वाटतच नाही की हा नफा टॅक्सेबल आहे. पण तो फॉर्म तुम्हाला सांगतो की हा विकलाय, याच्यावर एवढा नफा झालाय, त्याच्यावर तुला टॅक्स भरला पाहिजे. म्हणजे तुमची माहिती तिकडे आहेच. आता काय केलंय? ही ॲटो फील्ड असणार आहे, प्री फील्ड असणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी सुलभता येऊ शकते. नवीन कायद्यांची भाषा जरा सुलभ केली आहे, नियम जरा सुलभ केले आहेत. आणि काही काही योजना, जसं विवाद से विश्वास तक, वाद करू नका, जिथे शक्य असेल तिथे परस्पर तो मिटवा, अशा पद्धतीने कर प्रणाली सोपी करण्याचा प्रयत्न हा केलेला दिसतो. सगळ्या ई नोटीस आहेत, सगळ्यांची उत्तरं ई पाठवायची आहेत. अपील करायचं ते सुद्धा ई अपील करायचं आहे. त्यामुळे फिजिकल कॉन्टॅक्ट विथ द डिपार्टमेंट हे फार कमी झालं आहे. आणि त्याचे फायदे मला वाटतं मी इथे जाहीरपणे सांगायची आवश्यकता नाही आहे. दंड कठोर जे होते ते कमी केले आणि जिथे जिथे इम्प्रिझनमेंटच्या तरतुदी होत्या त्या बऱ्याच प्रमाणात कमी केलेल्या आपल्याला या अर्थसंकल्पात सापडतील. थोडक्यात काय, ट्रस्ट बेस्ड, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन अशी व्यवस्था आपल्याला या आव्हानपूर्तीसाठी दिसते. हे 5वं आव्हान. आणि शेवटचं आव्हान, वित्तीय शिस्त टिकवून ठेवणे. तुम्हाला विकास पण साधायचा आहे, रेव्हेन्यू पण मर्यादित आहे. अशा प्रसंगी, अशा परिस्थितीमध्ये वित्तीय शिस्त टिकवून ठेवणं फार अवघड आहे. कारण तुम्ही कर वाढवले तर काय होणार आहे?
कर भरणारे पळवाटा शोधणारे, म्हणजे कर दर वाढवता येत नाही. जास्ती वस्तूंवर कर लावायला लागला तरी सुद्धा लोक त्याच्यात मार्ग काढतात विदाऊट बिलिंग वगैरे. मग काय करायला पाहिजे? आहे त्या परिस्थितीत कंप्लायन्स वाढवला पाहिजे. मग ही कंप्लायन्स वाढवण्यासाठी म्हणजेच शिस्त आणण्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. त्या टॅक्स रिफॉर्म्समध्ये आल्या आणि म्हणून आपल्याला दिसतं की GSTचा इन्कम हा गेल्या काही वर्षामध्ये जवळपास 1,80,000 कोटी दरमहा इतका वाढलेला आपल्याला सापडतो. तसंच इन्कम टॅक्सच्या बाबतीत पण आहे. म्हणून हा जो टॅक्स GDP रेशो आहे, एकूण उत्पन्नात किती टॅक्स वसूल केला जातो, हा टॅक्स GDP रेशो आपल्याला वाढता दिसतो आहे. हा एक भाग वित्तीय शिस्तीसाठी. दुसरा भाग काय? FRBM नावाचा एक कायदा आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. या कायद्यानुसार तुमचं रेव्हेन्यू डेफिसिट किती पाहिजे, फिस्कल डेफिसिट किती पाहिजे आणि बॉरोइंग्स किती असू शकतात, या तीनचं काहीतरी लिमिट आहे. प्रयत्न शासनाचा असा आहे की ह्या आयडियल रेशोपर्यंत पोहोचावं. आयडियल काय? रेव्हेन्यू डेफिसिट 0 पाहिजे, हे आयडियल आहे. म्हणजे काय? रेव्हेन्यू खर्च आणि रेव्हेन्यू इन्कम हे सारखं पाहिजे. रेव्हेन्यू खर्च करायला, दैनंदिन खर्च करायला भांडवली उत्पन्न वापरायला नाही पाहिजे. अजून आपण 1.5% पर्यंत आलेलो आहोत, आपल्याला 0% पर्यंत यायचं आहे. फिस्कल डेफिसिट 3% टार्गेट आहे. या बजेटमध्ये ते 4.3% पर्यंत खाली आणण्यात सरकारला यश आलं आहे. मागच्या वर्षी ते 4.4 होतं, ते 4.3 पर्यंत कमी करण्यात आलं आहे. याचबरोबर बॉरोइंग्स किती असल्या पाहिजे? आत्ता मला सांगितलं पाहिजे की डेट टू GDP रेशो या वर्षीच्या बजेटमध्ये 55.6% आहे. म्हणजे आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 55.6% एवढी कर्ज आहे. याच्यावरनं बऱ्याच वेळा आरडाओरड होत असते. म्हणून मी जरा तुम्हाला काही देशांचा उल्लेख करून सांगतो. या देशामध्ये सगळ्यात पहिलं नाव मी घेतो जपानचं. जपानमध्ये हा डेट इक्विटी रेशो जो आहे, डेट GDP रेशो जो आहे तो आहे 225%. अमेरिकेचा आहे 125%, जर्मनीचा आहे 110%, भारताचा आहे 55.6%. मला वाटतं आपण तुलना करू शकतो. यांची का नावं मी घेतली? कारण आता जागतिक क्रमवारीमध्ये आपण अमेरिका, चीन, जपान यानंतर चौथे आहोत. म्हणून यांची नावं मी घेतली आणि त्यांचा GDPशी कर्जाचं प्रमाण आपल्याला सांगितलं. हा एक उपाय. आणि तुम्ही म्हणाल मग चीनचं काय आहे? चीनचंही 96% आहे. आणखीन एक उपाय केलेला दिसतो, तो म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचरवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे डे टू डे एक्सपेंडिचर, सरकार चालवण्यासाठी करायचा खर्च. आणि हा खर्च आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्याला एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर, पगार असेल वगैरे, असा सगळा खर्च असतो. त्या जोडीला व्याजाचा खर्च असतो, घेतलेल्या कर्जावरचं व्याज. हा खर्च कमी करून 77.9% वरनं कमी करून 77.1% इतका कमी दाखवलेला आहे, कमी केलेला आहे. मला वाटतं हे सुद्धा आपल्याला दिसायला ते 0.8% वाटतं, पण एकूण खर्च आहे 53 लाख कोटी, त्यातला 0.8%. असं जर केलं तर ॲब्सोल्यूट फिगरमध्ये किती कमी झालं हे आपल्या लक्षात येऊ शकतं. तेव्हा आव्हानं मी आपल्यासमोर ठेवली. आव्हानांसाठी उपाय काय केलेले या बजेटमध्ये ते आपल्यासमोर ठेवले. मला असं वाटतं की हे सगळं बघितल्यानंतर 2 गोष्टी खटकणाऱ्या आहेत, त्या फक्त मी आपल्याला मांडतो. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, शहरी भागातलं गृहनिर्माण, याची तरतूद 11,255 कोटींनी कमी केलेली आहे. त्यामुळे शहरी भागातली घरं आणि एकूणच असणारी व्यवस्था यासाठीची तरतूद कमी झाली. दुसरं जे लक्षात येतं ते म्हणजे शिक्षणावरचा खर्च. ती तरतूद वाढवली यावर्षी, पण त्या तरतुदीतलं कशासाठी वाटप म्हणजे शिक्षणात प्रायमरी शिक्षण आहे, माध्यमिक शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे वगैरे. तर आपल्या लक्षात येईल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे दोन्ही तसं म्हटलं तर फार कोअर सब्जेक्ट्स आहेत. बेसिक सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यावरची तरतूद मात्र कमी केलेली आपल्याला दिसते. म्हणजे ज्याच्या आधारावर आपल्याला पुढे प्रगती करायची त्या दोन याच्यावरची तरतूद कमी झालेली दिसते. साधारणपणे अर्थसंकल्पाचं हे चित्र आपल्यासमोर ठेवलं तरी शेवटी जे नेहमी म्हणतात की समरी काय, मला असं वाटतं समरी अशी म्हणता येईल, मंदीच्या आव्हानाला गुंतवणूक, उत्पादन आणि रोजगार यातून मागणी वाढवण्याचा उपाय केला, महागाईसाठी पुरवठा सुधारणा करून उपाय केला, बेरोजगारीसाठी उत्पादनात वाढ आणि कौशल्य विकास यातून उपाययोजना केली, तूट आणि आर्थिक शिस्त म्हणजे तूट मर्यादित करण्यासाठी आर्थिक शिस्त हा उपाय योजना, जागतिक संघर्ष आणि अनिश्चितता याच्यासाठी आत्मनिर्भर भारत याचा पुनरुच्चार करून त्याला बळ देण्याचा प्रयत्न केला. असा हा समतोल आणि धोरणात्मक प्रतिसाद देणारा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं.